छगन भुजबळ सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत आणि छगन भुजबळ सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आता काही वेळात तरीही थेट दृश्य आपण पाहत होतो सागर बंगल्यावरची छगन भुजबळ सध्या सागर बंगल्यावर पोहोचलेत, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक या घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया मनशीकडे। मनशी, छगन भुजबळ आलेले सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं कळतंय, काय नेमकी चर्चा होऊ शकते? मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा ही सुरूच होती आणि छगन भुजबळांनी जसे संकेतही दिले होते तसं स्पष्टपणे बोलूनही दाखवलेलं होतं। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी थेटपणे भेट घेतलेली आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार यापूर्वीच झालेला आहे, खाते वाटपही झालेलं आहे आणि अशा स्थितीत आता छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांना भेटत असतील तर छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आता सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आणि थेट मुख्यमंत्र्यांकरवी ही नाराजी दूर केली जाते का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। काल अजित पवार सुद्धा म्हणालेले होते की आम्ही काही लोकांना थोडा वेळ थांबायला सांगितलं होतं मंत्रिपदासाठी, मात्र ते नाराज होऊन बसलेत, अशा पद्धतीचे वक्तव्य हे अजित पवारांकडून आलं होतं। मात्र आता देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ माध्यमांशी बोलतायत का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन आता ते बाहेर पडतायत आणि मुख्यमंत्र्यांकरवी छगन भुजबळांची नाराजी दूर केली जाते का, पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय का, की आणखी कुठल्या पद्धतीने छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय हे थोड्याच वेळात कळेल। अगदी मनशी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीकडून जरी छगन भुजबळ यांच्या हट्टाला त्यांच्या आग्रहाला कुठे दाद दिलेली जात नसली तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्या मंत्रिमंडळामधल्या स्थानासाठी आग्रही होते असं काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ म्हणालेले होते, त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर जात आहेत का काय, अशा प्रकारच्या सुद्धा चर्चा होत्या। काय या दृष्टीने सुद्धा या भेटीकडे पाहता येईल का? अगदी छगन भुजबळांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की माझ्या मंत्रिपदाला भाजपकडून एक प्रकारचा ग्रीन सिग्नल होता, भाजपकडून आपल्याला कोणतीही अडचण नव्हती असं छगन भुजबळांनी म्हटलेलं होतं। मात्र अजित पवारांनी छगन भुजबळांचं मंत्रिपद रोखलं का, ते नेमकं कुठल्या उद्देशाने रोखलं असे पद्धतीचे प्रश्न सुद्धा त्यावेळी उपस्थित झालेले होते। एकंदरीतच छगन भुजबळ हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचं ठरतं, एक मोठा ओबीसी नेत्यांचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, त्याच्यामुळे त्यांचं मंत्रिमंडळात असणं हे सुद्धा राजकीय दृष्ट्या महायुतीसाठी गरजेचं होतं, अशी देखील चर्चा महायुतीतल्या गोटात होती। त्यामुळे देवेंद्र फडणवीस जर आता छगन भुजबळांची भेट घेत असतील, त्यांच्यामध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तासाची चर्चा झालेली आहे। या चर्चेमधून भुजबळांची नाराजी दूर करून महायुतीला कोणताही धोका निर्माण होणार नाही किंवा महायुतीतून कुठलाही वेगळा संदेश जाणार नाही, अशा पद्धतीचे प्रयत्न केले जातील। एकंदरीतच भुजबळ जर भाजपच्या वाटेवर असतील तर अजित पवार आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांच्यात पुन्हा कोणते नवे वादविवाद उपस्थित होत आहेत का हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल। मात्र सध्या तरी आपण बघतो आहोत की माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता छगन भुजबळ हे सागरवरून बाहेर पडलेले आहेत, सागर बंगल्यावरनं, आणि कदाचित ते माध्यमांशी थोड्याच वेळात संवादही साधू शकतात। अगदी मनशी, ही भेट नियोजित होती की ही अचानक अशी भेट ठरलेली आहे आणि काय नेमकी याच्यात चर्चा झाली असू शकते याबाबतचे काही अंदाज? ही भेट नियोजित नव्हती, अचानकपणे आज छगन भुजबळ सकाळीच बंगल्यावर गेले, सागर बंगल्यावर गेले आणि देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली। माध्यमकर्मींना सुद्धा तशा पद्धतीने त्यांनी सकाळी काही सांगितलं नव्हतं, अनेक माध्यमकर्मी त्यांच्या संपर्कात होतेच, कारण एकंदरीत अजित पवारांचं जे काल वक्तव्य आलं की काही लोक नाराज होऊन बसलेले आहेत, काहींना आम्ही वाट बघा असं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे ही वाट नेमकी कधीपर्यंत बघायची असा प्रश्न छगन भुजबळांच्या गोटातून उपस्थित होत होता आणि त्या दृष्टीने त्यांनी ही भेट घेतलेली आहे। मात्र दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली आहे हे कळू शकलेलं नसलं तरी सुद्धा अर्थातच मंत्रिपदाच्या संदर्भानच ही चर्चा होती आणि आता छगन भुजबळ माध्यमांशी जर बोलले तर अर्थातच या भेटीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे हे समोर येईल। ठीक, मनश्री, आपण पुन्हा एकदा झी24 तास प्रेक्षकांना सगळ्यात महत्त्वाची घडामोड सांगूया। राजकीयदृष्ट्या या भेटीला अत्यंत महत्त्वाचं असं खरं तर म्हणावं लागेल, कारण सागर बंगल्यावर येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे छगन भुजबळ यांनी आणि राष्ट्रवादीमधून अजित पवारांकडून छगन भुजबळ यांना थांबण्यासाठी सांगितलेलं होतं असं स्वतः स्टेजवर जाहीर भाषणात अजित पवार म्हणाले होते। मात्र काहींना थांबायचं नाही अशा प्रकारचं त्यांनी
टोला मारलेला होता आणि तरुणांना संधी दिली पाहिजे असं म्हटलं होतं. मात्र छगन भुजबळांनी व्याख्या काय नेमकी तरुणांची असं म्हटलं होतं. त्यामुळे हा सगळा वाद आता आणखी पुढे वाढतोय का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे.